आले फायनली हॉस्पिटलमधून घरी आले आणि आत्ता घ्यायला लागले चहा. या चहा पेला बघूनच घाबरून जाल, पण आत्ता ना सध्याला आमची भांडी घासायची आहेत. पेले सगळे धुवायला आहेत, त्याच्यामुळे ज्याच्यात जो होता अवेलेबल त्याच्यामधून मिस्टरांनी चहा दिलाय. तर इकडे ना एक्सरे वगैरे आपला काढलेला आहे. एक्सरे काढला काय हो गेली. आता 2000ला फाळकूट लावले, त्याच्यामुळे बरोबर 2000 रुपये संपले ह्याला. एक्सरे आणि औषध घेऊन आलेले. तर काय प्रॉब्लेम आहे सांगावं जरा. थांबा 1 मिनिट. हे बघा इकडे प्रॉब्लेम हे बघा इकडे स्पाइन मध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे. 5व्या आणि 6व्या मणक्यात गॅप आहे आणि नस दबल्यामुळे पाय पण दुखत आहे. तिचे थोडक्यात मध्ये खूप आहे. डिटेलमध्ये खूप आहे. थोडक्यात प्रॉब्लेम असा आहे की 5व्या आणि 6व्या मणक्याच्या तिथे गॅप आहे की गॅप नाही हो. हां थोडंसं ना चकती सरकल्यासारखं थोडंसं हे झालंय. तर ते खूप सारं काय सांगितलेलं आहे. पुन्हा औषध दिलेले आहेत, पुन्हा ट्रीटमेंट पुन्हा आणि सांगितलेले आहे. आणि हा एक्सरे काढलेला आहे तो मी तुम्हाला उद्या दाखवते. आता एका हातात फोन आहे त्याच्यामुळे नाही दाखवू शकत. तर असं सांगितलेलं आहे थोडक्यात. आणि ही दिलेली आहेत औषध. एवढी का तेवढी. एक तर ना मी त्या औषधांचा पिछा सोडायच्या मागे लागले होते. तुम्हाला मी परवा पण बोलले होते की मी जरा औषध बंद करणार आहे म्हणून. तर औषध 1 2 3 4 ही एवढ्या गोळ्या दिलेल्या आहेत. ह्या फक्त आहेत त्या आम्ही आणलेत. किती दिवसाचे? 10 दिवसाचे आहेत. किती दिवसाचे आहेत त्या? 10 दिवसाची औषधं आहेत. ती 1100 रुपये औषधांचं झालेलं आहेत. आणि एक क्रीम दिली ही जी की क्रीम ही दिली. मनका इथं पण आहे. सगळं ठेवते आता कारण की आता लई नखरं झालं. एवढा कंटाळा मला ना. मी औषधं थोडीशी ना बंद करावी असं म्हणत होते कारण खूपच मला कंटाळा आला होता त्या औषधं खायचा. आत्ता कुठं बंद केली होती. 1 वर्षभर झालं. मी बोलले पण होते 1 वर्षभर झालं जरा औषधं बंद केलेत म्हणून. तोपर्यंत पुन्हा चालू झाली. आणि खाली बसायचं नाही आहे, मांड्या घालून बसायचं नाही आहे, जास्त चालायचं नाही, जास्त उभं राहायचं नाही, वाकायचं नाही. म्हणजे 15 दिवस तरी असं करा म्हणून सांगितले. त्याच्यानंतर थोडंसं चालायचं नाही आहे आणि वाकून काय करायचं नाही. ओझं तरी अजिबात उचलायचं नाही. म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 किलो एवढंच त्याच्यावरती वजन उचलायचं नाही आहे असं बरंच सांगितलं आहे. आणि पाय ना पूर्ण माझा भिन्न झाल्यासारखं झाला आहे. तर थोडंसं तिथं व्यायाम वगैरे असं म्हणजे त्यांनी करून बघितलं. म्हणजे बघितलं नेमकं दुखतंय कुठं. त्याच्यामुळे थोडंसं मी लूज कपडे घालून गेले होते की थोडंसं बेटर होईल. ड्रेस घातला की थोडंसं प्रॉब्लेम येतो म्हणून. तर झालं. कधी गेले होते बघा. आत्ता वाजले 6. 2 तास 4 वाजता गेलेले. 2 तास हॉस्पिटलमध्ये मी एकटीच होते तरी. आणि माझ्या पुढे आणि मागे नंबर नव्हते म्हणून एवढ्यात आले तरी. नाही तर आणि वेळ लागला असता. तर झालं म्हणजे बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. औषध दिलेलं आहे. परत 5 दिवसानं म्हणजे आजचा दिवस सोडून 4 दिवसांनी पुन्हा बोलवलं. पुन्हा चेकअप होईल. तर 15 दिवसात म्हणजे 2 वेळा चेकअप होईल. आणि आज केले 3 वेळा. असं 15 दिवसाचा कोर्स आहे हा. केलाच पाहिजे म्हणून सांगितलं. पर्याय नाही आहे. तर बघू. होप लवकरात लवकर जरासं बरं वाटेल. तर खूप त्रास व्हायला आहे. खूप बसल्यानंतर ना खूप त्रास व्हायला आहे. जास्तीत जास्त डॉक्टरनी सांगितले की एक अर्धा तास बसू किंवा उभं राहू शकता. त्याच्यानंतर म्हणजे आपलं लाईव्ह आता आपल्याला अर्धा तासाचं घ्यावं लागणार आहे. तर थोडंसं करू तसं करू थोडे दिवस जरा. तर आत्ता ना एक इंजेक्शन दिले आणि मला एवढं दुखा लागले ना. खरंच खूप दुखा लागले. ऐक खरंच दुखा लागलंय. आज ना हातावर घेतलं नाही. हातावर दिलंच नाही त्याने. नाही म्हटले. थोडंसं सीटवरती दिले. खरं जास्त दुखा लागले. बसायला येईना त्याने.
तर चलो आत्ता बसले बघा अशी. तर बघू आता 15 दिवस तरी घ्यावं तरी लागणारच आहे. आणि हा ना तर ना हा डॉक्टर कोण असेल तर त्यांना माहीत असेल तर बांबू मणका अशातला प्रकार आहे तो, की जो की मणका हा आपला असं थोडंसं तेढा असतो ना, पाठीमागचा मणका असा थोडासा असा असतो. तर माझा मणका जो आहे तो पूर्ण स्ट्रेट आहे असा, त्याच्यामुळे थोडासा मला बोनचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती काही इलाज नाही आहे असं सांगितलंय. कारण की असं मणका आहे ना पूर्ण असा उभा असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे 5व्या आणि 6व्या मणक्याच्या तिथे ना थोडंसं प्रॉब्लेम आहे. थोडासा नाही बराच आहे प्रॉब्लेम. म्हणून मिस्टर म्हटले बाई मला तू काय जगायला देत नाहीस, काय करू, का उद्दाम तर करत नाही ना. काल रडले ना त्याच्यामुळे मला लगेच घेऊन गेली. काल नाही काल सकाळी रडले आणि आज सकाळी पण. मला सकाळी तर अजिबात हालायला येईना, नाही इकडे ना तिकडे असं व्हायलाच येईना. त्याच्यामुळे बरोबर डोळ्यातनं पाणी आलं ना, घाबरले ते नेमकं हिला झालं काय. तर ना पूर्ण टाईट झाली होती बॉडी त्याच्यामुळे. आणि हा प्रकार मला तर 2 महिने झाला असं होत होतं. मध्यंतरी पण झालं होतं, तेव्हा ना पाणी झालं होतं मणक्यात, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम चालू होता. आणि आता हा असा प्रॉब्लेम झाला, चकतीचा प्रॉब्लेम आता आहे. तर होईल, कमी होईल, व्हायलाच पाहिजे. तर चला आता जरा चहा घेते, चहा गार होईल. चलो एवढ्याच्या नवऱ्यानं करून दिले आणि सांगितले फक्त आराम करायचं, डाळ भात खायला लागली तरी चालेल आम्हाला. चलो बाय बाय. उद्याचं उद्या सांगते तुम्हाला काय नवीन झालेलं आहे, काय फरक जाणवलेला आहे का, थोडीशी औषध वगैरे घेतल्यानंतर. हेवी डोस दिलेला आहे 5 दिवसाचा, 10 दिवसाचा. हे आता डोस आहे तो सगळा हेवी डोस आहे, त्याच्यानंतर कमी करूया म्हणून सांगितलंय. 10 दिवसाच्या गोळी, क्रीम हे सगळं जे आहे ते 10 दिवसाचं दिले. म्हणजे आपल्याला महिन्याला ठरल्याप्रमाणे 22-30 6,000 रुपये महिन्याला काढून ठेवायला पाहिजे बाजूला नवऱ्याच्या पगारातले. आता काय खरं नाही माझं. त्यांना त्याच्यात पण भागणार नाही, फक्त औषधांनी ते भागेल, एक्सरेने औषधं भागेल. पण डॉक्टरांची फी 500 रुपये हे वेगळे, त्याच्यामुळं काय खरं नाही. महागात पडणार. शुभांगी चव्हाण लग्न करून घेतलंय तर चला, नाही हो महागात पडत नाही, स्वस्तातच आहे. तर चलो बाय बाय, टेक केअर.